हिवाळा सुरू झाला की हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू बनवले जातात. डिंक म्हणजे शरीराची नैसर्गिक ताकद, हाडं मजबूत करणे, प्रसूतीनंतरची कमजोरी कमी करणे किंवा थंडीत शरीराला उष्णता देणे, असे हे डिंकाचे अनेक फायदे आहेत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं लाडू बनवण्यासाठी 300 ग्रॅम मी खोबरे खिसून घेतलं आहे, 300 ग्रॅम खारीक घेतली आहे, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू आणि 100 ग्रॅम मनुके घेतले आहेत. त्याचबरोबर इथं 1 वाटी मी तूप घेतलं आहे. इथं मी 100 ग्रॅम अळीव घेतले आहेत आणि इथं 1 पाव डिंक घेतला आहे. त्याचबरोबर इथं मी 300 ग्रॅम गूळ घेतला आहे, वेलची घेतली आहेत, 10 ते 15 वेलची सोलून घेतलेल्या आहेत आणि इथं 50 ग्रॅम खसखस घेतली आहे, 50 ग्रॅम मगज बी घेतले आहेत, पिस्ता, बदाम आणि काजू यांचे काप करून घेतले आहेत. आता हे सर्व साहित्य आहे. आता आपल्याला हे एक एक करून भाजून घ्यायचं आहे. आता कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत. एकाच वेळी आपण काजू आणि बदाम भाजणार आहोत. आता जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाहीये, अगदी 1 ते 2 मिनिट हे काजू बदाम आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. जास्त जर भाजले गेले तर करपट असा वास येतो, त्यामुळे अगदी मिनिटभर हे काजू बदाम तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि लगेच हे काढून घ्यायचे आहेत. तर आता भाजले गेले आहेत काजू आणि बदाम, मी हे काढून घेते. आता काजू बदाम काढून घेतले की त्याच कढईमध्ये आपल्याला मनुके टाकायचे आहेत आणि ते हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तुपामध्ये मनुके भाजून घेतले की खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे ज्यावेळी तुम्ही डिंकाचे लाडू बनवाल त्यावेळी मनुके तुपामध्ये तळून घ्या, खूप छान लागतात. असे टमटमीत फुगले ना की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आता थोडं अजून 2 ते 3 चमचे मी याच्यामध्ये तूप टाकलं. तूप थोडं कमी वाटत होतं आणि ह्या तुपामध्ये आपल्याला आता डिंक तळून घ्यायचं आहे. अगदी खरपूस असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक व्यवस्थित तळायचा आहे, कारण जर तो तळला गेला नाही तर एकदम असा कठीण राहतो आणि दाताखाली अडकतो. त्यामुळे आपल्याला डिंक एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे. डिंक खाल्ल्याने संधिवात व पाठदुखीला आराम मिळतो, पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्याचबरोबर डिलिव्हरीनंतर महिलांसाठी अत्यंत फायदेशीर असा डिंक आहे. त्यामुळे डिंकाचे लाडू ज्यावेळी बनवाल त्यावेळी डिंकाचे प्रमाण हे जास्त ठेवा. आता उरलेल्या तुपामध्ये मगजबी आपल्याला आणि जे आपण ड्रायफ्रुट्स कट करून घेतले होते ते तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत. मगाशी आपण काजू आणि बदाम जे तळून घेतले होते ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि हे जे बारीक चिरून घेतलेले आहेत हे आपण असेच टाकणार आहोत. अगदी मिनिटभर परतवून हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर आता हे व्यवस्थित भाजले गेले आहेत. मी आता हे काढून घेते. आता हे काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये जे आपण खोबरं खिसून घेतलं होतं ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतवायची गरज नाहीये, अगदी थोडा वेळ आपल्याला हे परतवायचं आहे. आता 1 ते 2 मिनिट हे आपण परतवणार आहोत आणि लगेच काढून घेणार आहोत. आता बरेच लोक खोबरं बारीक करून घेतात मिक्सरला, पण त्यापेक्षा खिसून घेतलेलं खूप छान लागतं. आता खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं आहे, मी ते काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर जे आपण अळीव घेतलं होतं ते टाकायचं आहे. आता अळीव खाल्ल्यामुळे रक्त वाढतं, कमजोरी थकवा कमी होतो, हाडं मजबूत होतो. त्याचबरोबर नख, केस आणि त्वचेसाठी हे अळीव खूप फायदेशीर आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही डिंकाचे लाडू बनवाल त्यामध्ये अळीव वापरा. आता त्याचमध्ये आपल्याला जी आपण खसखस घेतली होती तीही टाकायची आहे आणि तीही तुपामध्ये खूप छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. आता डिलिव्हरीनंतर महिला आणि नवीन मातांसाठी हे अळीव खूप उत्तम आहे. बॉडी रिकवर होते, रक्त वाढण्यासाठी मदत होते, त्याचबरोबर इम्युनिटी वाढवते. ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो तोही त्रास अळीवमुळे खूप कमी होतो.
आणि थंडीमध्ये शरीराला उष्णता देण्यासाठी अळीव हे अतिशय उपयुक्त आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण काजू आणि बदाम परतवून घेतले होते ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत. ते बारीक केल्यानंतर जे आपण खारीक घेतली होती तीही बारीक करायची आहे. खारीक बारीक करताना त्याच्यामध्ये जी वेलची घेतली होती तीही त्याच्याच बरोबर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आता खारीक बारीक ज्यावेळी करायची होती त्यावेळी तिला मी एक दिवस पूर्णपणे उन्हामध्ये वाळवली होती, त्यामुळे ती खुसखुशीत झाली होती आणि अशा पद्धतीने वाळवली की व्यवस्थित ती बारीक होते. आता आपल्याला डिंक बारीक करून घ्यायचा आहे. आता डिंक बारीक करताना काय करायचं आहे, जो डिंक आहे त्यातला अर्धाच डिंक आपल्याला बारीक करायचा आहे आणि उरलेला अर्धा अख्खाच ठेवायचा आहे. आता मोठं एक भांडं घ्यायचं आहे. इथं मी परात घेतली आहे. परातमध्ये खोबरं, जे आपण बारीक करून घेतलेली खारीकची पावडर, काजू बदामची पावडर, त्याचबरोबर मनुके, खसखस, अळीव जे काही आपण म्हणजे भाजून घेतलं होतं कढईमध्ये ते सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. हे सर्व एकत्र केल्यानंतरच आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मगच आपल्याला पाक बनवाय घ्यायचे आहेत. आता आपलं 80 ते 90% जे लाडूसाठी बनवायचं काम होतं ते तर झालेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये जो आपण डिंक बारीक करून घेतला होता तोही टाकायचा आहे. म्हणजे जे काही तुम्ही घेतले ना भाजून ते सगळं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपल्याला पाक बनवायचा आहे. तर आता हे सर्व साहित्य मी एकत्र करत आहे. अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. पाक बनवण्यासाठी इथं आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि आपल्याला कढईमध्ये तो गूळ टाकून पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित वितळला की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे. मी मगाशी एक वाटीवर तूप घेतलं होतं, त्याच्यामधलं 2 चमचे तूप उरलं होतं ते मी या पाकामध्ये टाकून दिलं. तर आपला लाडूसाठी बनवला जाणारा पाक तयार आहे. आता ह्याच्यातला पाक घ्यायचा आहे. थोडा थोडा पाक टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि लाडू बांधायला सुरुवात करायचं. तुम्ही जर एकटेच लाडू बनवणार असाल तर थोडा थोडा पाक टाकून हे लाडू बनवा. एका वेळी टाकू नका, नाहीतर पटकन बांधले नाही झाले की नंतर लाडू वळले नाही जात. तर ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे पाक जो घेतला होता तो टाकून घेतलेला आहे आणि आता मी याचे लाडू वळत आहे. अगदी आरामामध्ये हे लाडू वळले जातात आणि त्याचबरोबर 1 ते 2 महिने हे लाडू असेच ठेवले तरी खराब होत नाहीत. तुम्ही बघू शकताय किती छान लाडू बनत आहेत. अशाच पद्धतीने मी बाकी सर्व लाडूही वळून घेते. तर आहे ना एकदम सोपं लाडू बनवणं. इतके पौष्टिक, हेल्दी आणि झटपट बनणारे हे लाडू एकदम पॉवरफुलच आहेत. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि तुम्ही बघू शकताय किती पटकन लाडू वळले जात आहेत आणि त्याचबरोबर वरून पिस्त्याचे मी कापही लावत आहे, त्यामुळे अजून छान लाडू दिसत आहेत. तर ह्या हिवाळ्यामध्ये हेल्दी आणि टेस्टी अशी लाडूची रेसिपी नक्की करून बघा. जमलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपीसाठी आपल्या गौरीज मेजवानी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.